या स्टोरीची सुरुवात होती 1970 साली अमेरिकेमध्ये. डॉना नावाची एक कॉलेजची मुलगी नर्स व्हायचे स्वप्न पाहत होती आणि ते पूर्ण पण होते. त्यानंतर लगेचच तिचा बर्थडे असतो. त्यामुळे त्या मुलीची आई म्हणजे त्या डॉनाची आई तिला केक तर आणतेच, बट केकसोबत आणखी एक गिफ्ट देते आणि ते गिफ्ट म्हणजे रेगडी अँड डॉल. ओके, ही तीच डॉल आहे जिला आपण आज ॲनाबेल नावाने ओळखतो. पण या ॲनाबेल नावाच्या मागेही एक स्टोरी आहे, ती तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये कळेलच. बट हे रॅगडी अँन डॉल काय आहे हे तुम्हाला मी आत्ता सांगतो. रॅगडी अँन हे त्या डॉलचं टाईप आहे. म्हणजे त्या काळी एक कॉमिक पुस्तक प्रदर्शित झालं होतं आणि त्यामध्ये रॅगडी अँन नावाची एक छोटीशी डॉल असते. ते पुस्तक एवढं फेमस झालं की त्याच्या खऱ्याखुऱ्या डॉल बाजारात विकायला लागल्या आणि त्या अगदी सेम तशाच होत्या दिसायला, जे की त्या बुक्समध्ये होते. त्यामुळेच त्या पुस्तकातल्या कॅरेक्टरच्या नावामुळेच या डॉलला ते रॅगडी अँन नाव पडलं. तर ही होती या डॉलची बॅकस्टोरी की ही डॉल नेमकी आली कुठून. पण ते काही असू द्या, डॉनाला ही डॉल खूप आवडली. ती ही डॉल घेऊन सतत घरामध्ये इकडे तिकडे वावरत असते. आता ज्या दिवशी गिफ्ट भेटलं त्या रात्री ती तिच्या अपार्टमेंटमध्ये ती डॉल घेऊन येते आणि ती डॉल तिच्या बेडवर ठेवते एक डेकोरेशन म्हणून. जसं की सगळेजण करतात, एखादी डॉल आणतात आणि आपल्या बेडवरती ठेवतात. आता दुसऱ्या दिवशी ती डॉल स्लाइटली हलली होती. तिची मान लेफ्ट साईडला टर्न झाली होती, ज्या दिशेला डॉना झोपली होती. आता डॉनाला वाटतं की आपलाच हातपायीला चुकून लागला असेल आणि त्यामुळे ही हल्ली असेल. आणि ही काय एवढी मोठी गोष्ट नाही आहे, डॉल तर हल्ली आहे फक्त. पण माणूस दुर्लक्ष फक्त एकदा दोनदाच करू शकतो. पण ती घटना जेव्हा सतत व्हायला लागते तेव्हा तो माणूस चुकूनही दुर्लक्ष करू शकत नाही. आता डॉना आणि तिची मैत्रीण अँजी, ज्या की सोबत काम करायच्या आणि सोबतच एका अपार्टमेंटमध्ये राहायच्या, त्या जेव्हा रात्री आपल्या कामावरून यायच्या तेव्हा त्या डॉलने थोडीशी हालचाल केलेली नसायची, तर संपूर्णपणे रूम बदललेली असायची, जागा चेंज केलेली असायची. सकाळी कामाला जाताना त्यांना ती डॉल हॉलमध्ये दिसायची आणि संध्याकाळी आल्यानंतर ती डॉल बेडरूममध्ये असायची. आणि ही गोष्ट त्या दोघांच्याही लक्षात आली होती. आता इंटरेस्टिंग गोष्ट ही आहे की जेव्हा पण त्या दोघींना ती डॉल दिसायची तेव्हा ती वेगळ्याच पोझिशनमध्ये असायची. फॉर एक्झाम्पल, ती डॉल त्या बेडवरती पाय क्रॉस करून बसली आहे आणि हाताची सुद्धा तिने घडी घातली आहे आणि ती डॉल एकटक त्या दोघींकडे बघते. अशा वेगवेगळ्या पोझिशनमध्ये ती डॉल कधी बेडवरती, कधी खुर्चीवरती, तर कधी किचनवरती, तर कुठल्या तरी कोपऱ्यात पडलेली असायची. आणि एका इन्सिडेंटमध्ये तर त्यांनी असंही क्लेम केलं होतं की ती डॉल त्यांना बऱ्याचदा उभी असलेली सुद्धा दिसायची. तुम्ही इमॅजिन करा, एक कापडी डॉल, तिला ना ढाचा ना काही, ती सरळ पायावरती उभी आहे. आता पुढचे काही महिने डॉना आणि अँजीला त्यांच्या घरामध्ये वेगवेगळे हँडरिटन नोट्स सापडायचे. कागदाचे गोळे त्यांना इकडे तिकडे जमिनीवरती पडलेले दिसायचे आणि जेव्हा त्या दोघी ते गोळे उघडून बघायचे त्यामध्ये लिहिलेलं असायचं, हेल्प अस, मदत करा. आता इंटरेस्टिंगली ज्या पेपरमध्ये हे लिहिलेलं असायचं तसला पेपर ना डॉनाकडे होता, ना अँजीकडे होता, ना त्यांच्या घरामध्ये कुठेही होता. एका वेगळ्याच पेपरवरती त्यांना हे लिहिलेलं दिसायचं. मग प्रश्न पडतो की हा पेपर नेमकी घरामध्ये आला कसा आणि यावरती हेल्प अस कोणी लिहिलं. असो, पुढच्या घटनेमध्ये एका रात्री डॉना तिच्या रूममध्ये एंटर करते आणि नेहमीप्रमाणे त्या डॉलने जागा बदललेली असते. आता तुम्ही विचार कराल की एवढं सगळं होतं, मग तिने ती डॉल बाहेर का नाही फेकून दिली? याचंही उत्तर तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये कळेल. बट आता जेव्हा ती तिच्या रूममध्ये एंटर करते तेव्हा तिला तिथे अचानकपणे एक वेगळी वाईब फील होते. ती डॉल तिच्या बेडवरती होती. असं वाटत होतं की ती डॉल तिला जवळ बोलवते. डॉना त्या डॉलच्या जवळ जाते आणि तिला उचलते आणि तेव्हा तिला दिसतं की तिचा जो बेड आहे तो संपूर्णपणे लाल झाला आहे. त्या डॉलच्या छातीतून, पोटातून अचानकपणे रक्त व्हायला लागतं आणि ते रक्त गरम असतं, जस्ट लाईक ह्युमन ब्लड. आता डॉना तर नर्स होती त्यामुळे तिला लगेच कळालं की हे रक्तच आहे. पण हे रक्त या डॉलमधून कसं येत आहे? आता या घटनेनंतर अँजी आणि डॉनाला हे अजिबात सहन होत नाही आणि ते हेल्प मागतात एका मीडियमला. मीडियम म्हणजे एक सायकिक, जो त्या लोकांशी त्या रेल्ममध्ये कनेक्ट करू शकतो, तो त्यांच्याशी संवाद साधू शकतो. आणि ते जे कोणी मीडियम होतं ती त्या दोघांना हेल्प करायला राजी होते.
आता ते तिघे त्यांच्या अपार्टमेंटमध्ये सिऑन्स ठेवतात। सिऑन्स म्हणजे तेच मेलेल्या व्यक्तींशी संवाद साधणे। सो त्या मीडियमचा, त्या सायकिकचा त्या डॉलची कॉन्टॅक्ट होतो आणि त्यामध्ये त्यांना त्या आत्म्याचं नाव कळतं जी की त्या डॉलमध्ये होती आणि ते नाव होतं ॲनाबेल हिगिन्स। ती स्पिरिट, ती आत्मा त्यांना सांगते की ती इथे लहानपणापासून राहते, म्हणजे ज्या जागेवरती हे अपार्टमेंट आत्ता उभं आहे ती त्या ठिकाणी आधी राहायची आणि अनफॉर्च्युनेटली वयाच्या 7व्याच वर्षी तिचा या ठिकाणी मृत्यू होतो आणि तेव्हापासून ती याच ठिकाणी भटकते जिथे हे आत्ता अपार्टमेंट आहे। आणि त्या सिऑन्स दरम्यान शेवटी ती एक गोष्ट बोलते की तिला अँजी आणि डोनाचा सहवास खूप आवडतो, ती त्या दोघींसोबत खूप कम्फर्टेबल फील करते। आता इंटरेस्टिंगली डोना आणि अँजी तिला तिथे राहायची परमिशन देतात। त्या दोघींनीही परमिशन देण्याच्या आधी हा विचार केला की हिने आत्तापर्यंत आपल्याला कुठलीही हानी पोहोचवलेली नाही आहे, पण डोना आणि अँजीला हे माहीत नव्हतं की त्यांनी आत्तापर्यंतची सगळ्यात मोठी घोडचूक केली आहे जी की त्यांना पुढे खूप महागात पडणार आहे। कारण एका रात्री डोना आणि अँजीचा मित्र लू हा त्यांच्या अपार्टमेंटवरती राहायला येतो आणि तो बऱ्याच वेळा इथे येऊन गेला होता आणि त्याला या डॉलबद्दल माहिती होतं की ही डॉल इव्हिल आहे आणि त्याने कित्येकदा डोना आणि अँजीला समजवण्याचा प्रयत्न केला की हिची जागा इथे नाही आहे, तुम्ही हिला घराच्या बाहेर काढा। कारण लूची त्या डॉलला बघून खूप फाटायची, पण त्या दोघींनीही त्याला इग्नोर मारलं। पण त्या रात्री लू तिथे आला आणि झोपी गेला। झोपेत असताना मध्यरात्री त्याला अचानकपणे जाग येते। त्याला एक खूप भयानक स्वप्न पडलं होतं, त्यामुळेच तो जागा झाला आणि पाणी पिण्यासाठी बेडवरून उठायला लागला। त्याला जागेवरून जराही हलता येत नव्हतं कारण लू आता स्लीप पॅरालिसिसमध्ये होता। स्लीप पॅरालिसिस म्हणजे त्या व्यक्तीला त्याचे फक्त डोळे वळवता येतात, बाकीच्या शरीराची काहीच हालचाल करता येत नाही। अगदी कितीही प्रयत्न केला तरी काही होत नाही। जेव्हा लूला कळतं तो स्लीप पॅरालिसिसमध्ये आहे, तो खूप घाबरतो कारण त्या रूममध्ये संपूर्ण अंधार असतो आणि थोड्याच वेळात त्या रूममध्ये ती डॉल येते आणि ती जागेवरती उभी असते स्तब्ध। लू त्याच्या पायाच्या दिशेने बघतो कारण ती डॉल आता हळूहळू त्याच्या पायावरती चढून त्याच्या छातीवरती येत असते, जस्ट लाईक तात्या विंचू। छातीवरती आल्यानंतर त्या डॉलने लूचा गळा दाबण्याचा प्रयत्न केला। ऑक्सिजनच्या कमीमुळे तो मध्येच बेशुद्ध पडतो आणि त्याचे डोळे दुसऱ्या दिवशी सकाळी उघडतात आणि त्याला हे चांगलं माहिती होतं की रात्री जे झालं ते स्वप्न अजिबात नव्हतं, कारण त्याच्या नेकवरती कोणीतरी गळा दाबल्याचे निशाण होते। आता दुसऱ्याच दिवशी अँजी आणि लू हॉलमध्ये होते आणि त्यांना अचानकपणे डोनाच्या बेडरूममध्ये कसला तरी आवाज आला, जसं की कुणीतरी आतमध्ये घुसण्याचा प्रयत्न करते की काय, आणि त्यांनाही तेच वाटलं की कुणी चोर वगैरे घुसलाय की काय। सो लू पळत डोनाच्या रूममध्ये एंटर करतो। एंटर केल्या तो खिडकीकडे बघतो पण खिडक्या ओपन नव्हत्या। मग हा रसलिंगचा आवाज आला कुठून? लू इकडे तिकडे बघतो आणि त्याला त्या बेडरूममध्ये एका कोपऱ्यात ती डॉल पडलेली दिसते। तो त्या डॉलला उचलायला जातो तेव्हा लूला जाणवतं की आपल्या मागे कोणीतरी उभा आहे। लू लगेच मागे वळून बघतो पण तिथे कोणीच नव्हतं। पण त्याच्या दुसऱ्या क्षणी लूला त्याचा व्हाईट टी शर्ट लाल होताना दिसत होता त्याच्या पोटाच्या ठिकाणी। अचानकपणे त्याच्या छातीत आणि पोटात खूप खतरनाक वेदना होऊ लागल्या होत्या। तो लगेच टी शर्ट काढतो आणि आपलं पोट आरशामध्ये चेक करतो तेव्हा त्याला दिसतं की त्याच्या छातीवरती आणि पोटावरती 7 क्लॉ मार्क्सचे निशाण आहेत, म्हणजेच त्याच्या छातीवरती आणि पोटावरती कोणीतरी नखाने खूप भयंकर ओरखडलं होतं आणि ती जखम खूप डीप होती। आता अद्भुतरित्या ती जखम 2च दिवसात बरी होते। एवढी डीप जखम फक्त 2 दिवसात बरी होते। तिसऱ्या दिवशी लूला असं वाटत होतं की तिथे काही होतं का नाही आधी, एवढ्या वेगाने ती जखम भरून येते। आता एवढ्या सगळ्या घटना गोष्टींमुळे तुम्हाला तर एक गोष्ट नक्की कळाली असेल की ही जी डॉल आहे त्या डॉलमध्ये 7 वर्षाच्या मुलीची आत्मा नाही आहे। त्या डॉलला वेगळंच कोणीतरी पजेस केलं आहे, समथिंग व्हेरी डिमॉनिक, एक अशी डिमॉनिक एंटिटी जी की खूप भयंकर आहे। आणि याच गोष्टीची जाणीव आता त्या तिघांनाही होते, त्यामुळे ते सरळ चर्चकडे धाव घेतात। आता चर्च त्यांची केस वॉरेन्सला देते। तुम्हाला जर माहिती नसेल की वॉरेन्स कोण होते, तर वॉरेन्स एक कपल होतं। त्या काळचे ते लोक एक फेमस पॅरानॉर्मल रिसर्चर्स आणि इन्व्हेस्टिगेटर्स होते। हे तेच लोक आहेत ज्यांना तुम्ही कॉन्जरिंग 2 आणि ॲनाबेलमध्ये पाहिलं आहे।
एड आणि लॉरेन. जेव्हा त्या दोघांनी यांच्या केसवरती रिसर्च केली तेव्हा त्यांना कळतं की या डॉलमध्ये असलेली एंटिटी खूपच डिमॉनिक आहे, खूपच क्रूर आहे. ती डिमॉनिक एंटिटी डॉनाला मॅन्युप्युलेट करते की ती एक 7 वर्षाची लहान मुलगी आहे, पण तसं काहीच नसतं. आणि ती डॉल असं का करते याचं कारणही पुढे एड अँड लॉरेन सांगतात की त्या डॉलला एक नवीन होस्ट हवा होता, एक मानवी शरीर ज्याच्यात ती प्रवेश करू शकते. आणि तिचा डॉना हा बकरा होता, म्हणजे ती इव्हेंच्युअली डॉनाच्या शरीरात प्रवेश करणार होती. आणि या ज्या सर्व डिमॉनिक एंटिटीज असतात त्या तुमच्या फिलिंग्सशी खेळत असतात, तुमच्या इमोशन्सशी खेळत असतात. ते तुम्हाला ब्लॅकमेल करतात जेणेकरून तुम्ही त्यांच्या जाळ्यात ओढले जाल. आणि ती डॉल तेच करत होती. एड अँड लॉरेन पुढे सांगतात की जर का तुम्ही अजून थोडा उशीर केला असता तर पुढच्या काही आठवड्यामध्ये या अपार्टमेंटमध्ये रक्तपात आणि खून झाला असता. इतकी ती भयंकर डॉल होती. त्यामुळेच एड अँड लॉरेन ठरवतात की आपण या डॉलला घरी घेऊन जाऊयात. आता एड अँड लॉरेनच्या घरी एक म्युझियम होतं. त्या म्युझियमचं नाव आहे ऑकल्ट म्युझियम. या म्युझियममध्ये त्या दोघांनी जेवढे काही इन्व्हेस्टिगेशन केले असतील तिथल्या ज्या हॉन्टेड वस्तू आहेत त्या ठेवल्या होत्या. आणि आता त्या ॲनाबेललाही ते लोक तिथेच ठेवणार होते. आता इंटरेस्टिंगली जेव्हा एड अँड लॉरेन गाडीमध्ये त्या डॉलला घरी घेऊन जात होते तेव्हा अचानकपणे त्यांच्या गाडीचा ब्रेक फेल होतो, स्टीअरिंगवरचं कंट्रोल सुटतं आणि गाडी इकडे तिकडे फिरायला लागते. तेव्हा लॉरेन लगेच बॅगमधून होली वॉटर काढते आणि त्या डॉलवरती क्रॉस काढते. तेव्हा कुठे जाऊन त्यांची गाडी पुन्हा ताब्यात येते. त्यांचा ॲक्सिडेंट होता राहिला होता. मग एके दिवशी त्यांच्या घरी चर्चचा एक प्रिस्ट आला ॲनाबेलला ब्लेस करण्यासाठी, म्हणजे तिथलं जे वातावरण आहे ते शुद्ध करण्यासाठी. तेव्हा तो जो प्रिस्ट होता तो ॲनाबेल डॉलला बोलतो, तू फक्त एक रेग डॉल आहे, तू मला कसलीही हानी पोहोचवू शकत नाही. आणि हे बोलल्यानंतर तो प्रिस्ट जेव्हा घरी जात होता तेव्हा तो अचानकपणे एड अँड लॉरेनला कॉल करतो. कॉलवरती तो खूप पॅनिक आणि खूप हापापलेला होता. आणि त्यामागचं कारण असं होतं की रस्त्याने जात असताना त्याच्याही गाडीचा अचानकपणे ब्रेक फेल होतो, स्टेअरिंगवरचं कंट्रोल सुटतं आणि त्याची कार एका क्राऊडेड इंटरसेक्शनला जाऊन धडकते. त्या गाडीचा पूर्णपणे चक्काचूर होतो, पण तो कसा तरी सुखरूप वाचतो. आणि त्यानंतरच त्याने त्या दोघांना फोन लावला होता. आता तुम्हाला या घटनेने नक्की कळलं असेल की ही डॉल किती डिमॉनिक आणि खतरनाक आहे. आणि यामुळेच आता एड अँड लॉरेन ठरवतात की या डॉलला आपण आता एका काचेच्या बॉक्समध्ये ठेवूयात, हिला कुणी टचसुद्धा केलं नाही पाहिजे. आणि जेव्हा तुम्ही त्या डॉलचा आणि त्या बॉक्सचा फोटो पाहता त्यावरती सुद्धा हेच लिहिलं आहे, वॉर्निंग, पॉझिटिव्हली डू नॉट ओपन. आता जसं मी तुम्हाला सांगितलं की एड अँड लॉरेनच्या घरामध्ये एक ऑकल्ट म्युझियम आहे आणि तिथे बरेचसे टुरिस्ट लोक व्हिजिट करत असतात. आता ते बंद झाले कारण ते आता या जगात हयात नाही आहे. बट स्टील त्यावेळेस एक कपल त्यांना त्या म्युझियममध्ये व्हिजिट करतं. तेव्हा त्या कपलमधला तो तरुण मुलगा त्या डॉलला कोसत होता, त्या डॉलची मस्करी उडवत होता, त्या डॉलवरती ओरडत होता, हसत होता आणि तिला मोठ्याने ओरडून बोलत होता की तू माझं काही करू शकत नाही आहे, माझ्या शरीरावरती स्क्रॅच करून दाखव. आय मीन ही तर एक चिवताईगिरी झाली सरळ. असं कोण करतं असो. त्यामुळे एड त्या दोघांना तिथून बाहेर काढतो. आता ते कपल जेव्हा बाईकवरून आपल्या घरी जात असतं त्यांच्यासोबतही तेच घडतं. त्या बाईकचा हँडेल आपोआप इकडे तिकडे वळायला लागतो आणि ती बाईक झाडाला जाऊन धडकते. त्या तरुण मुलाच्या डोक्याला गंभीर दुखापत होते आणि तो तिथेच जागीच मृत्यू पावतो. आणि ती जी मुलगी आहे त्याची गर्लफ्रेंड ती 1 वर्ष हॉस्पिटलमध्ये काढते. हॉस्पिटलमधून डिस्चार्ज भेटल्यानंतर ती सांगते की आम्ही गाडीवर जातानासुद्धा त्या डॉलवरती हसत होतो आणि सडनली आमच्या बाईकचा कंट्रोल कोणत्या तरी अननोन एनर्जीने घेतला आणि ती हीच एनर्जी होती. आता या घटना खूप प्रसिद्ध झाल्यामुळे एड अँड लॉरेन स्ट्रिक्टली सांगतात की या डॉलला चुकूनही चॅलेंज करू नका, कारण ते चॅलेंज तुम्हाला खूप महागात पडेल. सो माझे फायनल थॉट्स या डॉलवरती असे आहेत की ही डॉल खरंच हॉन्टेड आहे आणि हिला कोणीतरी भयंकर डिमॉनिक एंटिटी पजेस करत आहे. आणि या सर्व ज्या घटना होत्या या खऱ्या असण्याचे खूप सारे चान्सेस आहेत. तुम्ही जर गुगलवरती सुद्धा चेक केलं एड अँड लॉरेन्सचे रिसर्च पेपर, तेव्हा त्या कालच्या न्यूजपेपरमध्ये सुद्धा या गोष्टी छापून आल्या आहेत. आता एवढ्या वर्षानंतरही त्या म्युझियममध्ये लॉरेनचा एक व्हिडिओ येतो जेव्हा ती त्या म्युझियमबद्दल माहिती देत असते. माहिती देत असताना लॉरेन सांगते की मी तिच्याकडे एकटक बघूच शकत नाही, कारण या डॉलने कितीतरी जणांचा जीव घेतला आहे.
ती सरळ एकटक तिच्याकडे बघूसुद्धा शकत नव्हती. आणि असाच एक दुसराही व्हिडिओ आहे ज्यामध्ये एक प्रिस्ट त्या डॉलला एका नव्या केसमध्ये शिफ्ट करत असतो. तेव्हा तो प्रिस्ट एवढा घाबरलेला होता, तो सरळ तिच्याकडे एकटक बघतही नव्हता. बट त्या प्रिस्टने हातामध्ये ग्लोव्ज घातले होते कारण तिला चुकून हे टच करायचं नव्हतं. तो आधी तिथलं वातावरण आणि तिला ब्लेस करतो आणि मग हळूच उचलतो आणि दुसऱ्या केसमध्ये शिफ्ट करतो. या दोन्ही व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल, तुम्ही चेकआउट करू शकता. आणि आत्ताही त्या डॉलला एक प्रिस्ट आठवड्यातून किंवा महिन्यातून एकदा ब्लेस करण्यासाठी येतो. असो, एक गोष्ट मात्र नक्की खरी आहे, मला जर ती डॉल दिसली तर मी त्या डॉलपासून 10 हात नक्कीच लांब थांबेल. भेटूयात पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पीस आउट.